नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यानुसार भरती जी आली आहे. ओके, देन महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांची जी जाहिरात आली आहे, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन संवर्गातील एकूण 109 पदांच्या भरतीकरता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर टोटल यांच्यामध्ये पदसंख्या आहे 109 आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पदांची एकूण तपशील दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही बघू शकता. एकूण पदे इथं सर्व वर्गनिहाय त्यांनी स्पष्ट करून दिलं आहे. त्यानुसार बघायला गेलं तर टोटल 109 पदही आपल्यासाठी आहेत. त्यात महिला, खेळाडू, अनाथ आणि दिव्यांग यांची पदही राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात आले आहे. तर याच्यामध्ये तुमचा अर्ज सादर करायचा कालावधी हा 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत आहे. नक्कीच आता आज तुमची 19 तारीख आहे, तर येत्या 2 दिवसात तुम्हाला तुमचं ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. त्यानुसार तुमचा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 21 ऑगस्ट आहे. त्यानंतर तुम्ही जर चलनाद्वारे पेमेंट करत असणार तर त्यासाठी तुम्हाला 23 ऑगस्ट ही मुदत देण्यात आली आहे. म्हणजे त्या तारखेपर्यंत तुम्ही प्रत घेऊ शकता आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तुमचे 25 ऑगस्ट आहे. तर ही पूर्ण जाहिरात तुम्ही तर वाचलीच असणार. त्यानुसार बरेचसे प्रश्न आहेत, जसे की नॉन क्रिमिलेअर नाही, तर नॉन क्रिमिलेअर नसेल तर तुम्ही तुम्हाला जर एखादी प्रत भेटली असेल प्रायर नॉन क्रिमिलेअर भेटण्याच्या आधी, तुम्ही ती जोडू शकतात. जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअरसाठी अप्लाय केलं आहे आणि तुम्ही म्हणत असणार की माझ्याकडे ऑलरेडी मागील वर्षाचे, तर ते तुम्ही टाकू नाही शकत. ते टाकल्यामुळे मे बी तुमचा अर्ज रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर मराठी भाषा येत असल्याचं पुरावा म्हणून काय टाकावं, तर त्या ठिकाणी तुम्ही 10वी किंवा 12वी यांचे मार्कशीट टाकू शकतात. कारण 10वीमध्ये मराठी विषय असतो आणि 12वीला सुद्धा IT, हिंदी आणि मराठी असे विषय असतात. तर त्यापैकी तुम्ही जर मराठी निवडला असेल तर तेही तुम्ही टाकू शकतात. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न येतो, बी फार्म आणि डी फार्म केलेला असेल तर फॉर्म फिलअप करत असताना काय टाकावे. तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे तुम्ही बी फार्म टाकलं तर अतिउत्तम राहील. डी फार्म तुमची डिग्री ही तुम्ही आधी कंप्लीट केलेली असेल. त्यानंतर हायर डिग्री जर तुम्ही बघणार तर तुमची बी फार्मसी आहे, तर त्यानुसार तुम्ही बी फार्म भरलेलं कधी उत्तम असेल. दुसरं आहे, मी ॲपियर आहे तर मी फॉर्म भरू शकतो का. जर तुम्ही लास्ट इयरचे स्टुडंट असणार, ॲपियर असणार, तर तुम्ही भरा, बट त्याचा रिझल्ट येण्याआधी किंवा त्यांची पूर्ण प्रोसेस होण्याआधी तुमचं मार्कशीट किंवा तुमचा निकाल हा लागला पाहिजे. त्यानंतर जर तुमच्याकडे आता मार्कशीट अवेलेबल असेल तरी तुम्ही भरू शकता. डिग्री सर्टिफिकेट नसलं तरी ओके, बट तुमच्याकडे मार्कशीट ॲटलिस्ट हवं आहे. त्यानंतर तुम्ही म्हणणार की आमच्याकडे विहित जे काय त्यांनी अटी दिल्या आहेत त्यानुसार नॉन क्रिमिलेअरचा नॉन क्रिमिलेअर जे बनवण्यासाठी टाकलं आहे त्याची फक्त प्रत असेल किंवा तुमच्याकडे फक्त लहान जे सुरुवातीला आपल्याला प्रिंटेड प्रत देतात ती जरी अपलोड केली तरी चालतंय. सर्वांचा आवडता असणारा प्रश्न म्हणजे की परीक्षा केंद्राच्या ठिकाणी नन हे येत आहे, तर त्यानुसार
तुम्हाला स्पष्ट करून सांगू इच्छितो की त्यांनी निवड प्रक्रियेत तुम्ही बघणार तर 11 नंबरचा पॉईंट आहे, तिथे तुम्ही वाचू शकतात जाहिरातीस अनुरूप प्राप्त अर्जांची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार योग्य निकषांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. तर तुम्ही म्हणत असणार की नन वगैरे येऊन जर तुम्हाला खूप टेन्शन असेल तर तसलं टेन्शन घेण्याची गरज नाही. तर हेच आहे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कळवा, नक्की मी त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि काही असलं तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. मला माहीत असेल त्या पद्धतीने मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. त्या नाहीत तर तुम्ही गव्हर्नमेंट वेबसाईटला MPSCच्या गव्हर्नमेंट वेबसाईटला जाऊन सुद्धा सर्व काही बघू शकतात. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी नक्कीच वाट बघा. धन्यवाद.